मानाचा हा कढीपत्ता पदार्थ खमंग होण्यासाठी पहिल्यांदा फोडणीमध्ये तडतड तडतड म्हणून टाकला जातो आणि पदार्थ उत्तम बनल्यानंतर खाताना मात्र पहिल्यांदा कढीपत्त्याला बाजूला केलं जातं. पण तरी सुद्धा त्याचं अस्तित्व ते नसलं तर आपल्याला खूप जाणवतं. अशीच ही सुंदर संसाराची गोष्ट आहे. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, नवरा बायकोमध्ये भांडणं आणि खटके उडणार नाही असं एकही घर नाही. किंवा तसं असेल तर ते खोटं बोलतात असं आपण जाहीरपणे बोलू शकतो. पण कधी कधी हे वाद मात्र अगदी विकोपाला जातात. त्यामुळे समज गैरसमज, मग तू असं केलंस मी असं केलं, मग तुझं ते तसं नव्हतंच आधी, मग तू आता असं वागायला लागलास. इथपासून हा प्रवास इतका पुढे जातो. त्याच्यामध्ये भर घालणारी पण अनेक मंडळी असतात आणि मग कोर्टाची दारं ठोठावली जातात. मग ज्या माणसाबरोबर आपण इतकं प्रेम केलेलं असतं त्याला न्यायालयासमोर, न्यायाधीशासमोर आपण उघडं पाडायचं का? मग प्रेम नसतंच का? मग प्रेमाची गोष्ट काय असते आणि याचा निकाल काय लागतो? ही संपूर्ण गोष्ट सांगणारा हा सुंदर चित्रपट म्हणजे कढीपत्ता. निर्मात्यांचं म्हणणं असं आहे आणि दिग्दर्शकांचं म्हणणं असं आहे की लग्न करू पाहणाऱ्यांनी, तशी इच्छा व्यक्त असणाऱ्यांनी, लग्न झालेल्यांनी आणि लग्नाचा उत्तम अनुभव असलेल्या सर्व प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा. तुम्हाला मनोरंजनही मिळेल आणि त्या पद्धतीने बारीक चिमटे काढत काढत प्रबोधनही या चित्रपटातून मिळणार आहे. त्यामुळे सर्व आपल्या कढीपत्ता या चित्रपटाच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करून मी आता इथे आमंत्रित करते या चित्रपटाचे आपले निर्माते. मोठं नाव इथे झळकत आहे, स्वप्नील युवराज मराठे यांना मी सन्मानाने आमंत्रित करते. मूळ हा उद्योजक, तरुण उद्योजक, घरचा कुठल्याही पाठिंब्याशिवाय पहिल्या पिढीचा पहिला उद्योजक असं मी म्हणेन. घरचा कुठलाही पाठिंबा नाही, त्यांचं पैसा त्याने घेतलेला नाहीये. पण या सगळ्यामधून युवान ग्रुप नावाची संस्था स्थापन करून 14 वर्ष सातत्याने वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प राबवत अनेकांना त्यांच्या स्वप्नातली, त्यांच्या मनातली घरं देण्याचं काम आमच्या या युवा उद्योजकांनी केलेलं आहे. नुसतं घर दिलेलं नाहीये, तर त्या 4 भिंती म्हणजे काय, त्या 4 भिंतींचं छत म्हणजे काय, आणि त्या घरामध्ये असलेल्या फरशीवर किती ठामपणे आणि किती नम्रपणे आपण उभं राहू शकतो याचं सुंदर घर म्हणजे आमचे संजय सर. पण वेगळ्या बाजूने आत एक कलाकार दडलेला होता. अनेक सुंदर चित्रपट पाहण्याची, नाटक पाहण्याची त्यांना इच्छा होती किंवा आवडही होती आणि त्यातूनच तुझ्या विना करवेना या मालिकेच्या सहनिर्मितीपासून या निर्मितीला प्रारंभ झाला. आणि तुला शिकविणे चांगलाच धडा या मालिकेच्या सहनिर्मितीपासून त्यांनी या व्यवसायामध्ये पाऊल ठेवलं आणि चक्क आता कढीपत्ता या चित्रपटाची निर्मिती करून या मंचावर उपस्थित असलेले आमचे हे सर. तर मनपूर्वक अभिनंदन. आणि आता कसं वाटतंय, तुम्ही फार टेन्शनमध्ये मला दिसत आहे, पण असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. इतकी मंडळी आज इथे आहेत आणि 7 तारखेला हा चित्रपट रिलीज होतोय, तर काय सांगाल? सर्व चित्रपटप्रेमी आणि मीडियावाले जे आज आलेले आहेत या ट्रेलर लॉन्चसाठी, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार, तुम्ही आलात. माझा पहिलाच प्रयत्न आहे युवान प्रोडक्शन थ्रू मराठी चित्रपट निर्मिती करण्याचा. एक कौटुंबिक आणि एक संगीतमय चित्रपट द्यायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. मी आणि कढीपत्ताची सर्व टीम, ॲक्टर, बॅकएंडला काम करणारी सर्व टीम, इन्क्लुडिंग स्पॉट बॉयजपासून सर्वांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि खरंच एक चांगला मूवी दिलेला आहे आम्ही. तर सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या चॅनल थ्रू सर्वांपर्यंत ही न्यूज द्यावी. आजचा ट्रेलर पण तुम्हाला कसा वाटला, तुमचे पण अभिप्राय द्यावेत आणि या चित्रपटाला जेवढं तुम्हाला प्रमोट करता येईल तेवढं प्लीज करावं. थँक्यू. हॅलो. या चित्रपटाचा दिग्दर्शक विश्वा यांना मी आमंत्रित करते. विश्वा म्हणजे आमचे विशाल मोहिते असं त्यांचं मूळ नाव आहे. कोटक महिंद्रा सारख्या बँकेमध्ये 16 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट या पदावर काम करत राहणारा हा आमचा मूळचा बँकर. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांच्या भेटीगाठी होत असतात. कोणाला कर्ज हवं, कोणाला काही वेगळ्या पद्धतीने मदत हवी असेल तर त्या सगळ्यांना मदत करणारा असा आमचा हा विशाल मोहिते. एकदा संजय पवार सारखा लेखक दिग्दर्शक क्लायंट म्हणून त्यांच्या समोर उपस्थित झाला आणि कलाकार म्हणजे काय
आणि त्यांच्या व्यथा काय असतात किंवा ते कशा पद्धतीने मांडणी करतात याविषयीची अधिक माहिती त्यांना झाली. आणि विशाल यांना मुळातच नाटक, चित्रपट, कथा, गोष्ट सांगणे या सगळ्याचीच आवड होती आणि त्यातूनच त्यांनी चक्क बँकेचा राजीनामा दिला आणि चक्क उडी या सगळ्या प्रोडक्शनमध्ये टाकली. मला सांगायला खूप आनंद होतोय, हा चित्रपट त्यांचा खऱ्या पहिला प्रदर्शित होतोय. अजून एक चित्रपट त्याची आधी निर्मिती झालेली आहे, तो 13 तारखेला योग घातलाय आणि आता दाक्षिणात्य चित्रपटांकडे त्यांचा कल गेलेला आहे. 2 चित्रपट त्यांना मिळालेले आहेत, त्यामुळे कढीपत्ता अधिक खमंग आणि तडतडीत होणार आहे यात काही शंका नाही. तर विशाल मोहितेचा विश्वा म्हणून आज आपल्या समोर ते उभे आहेत. विश्वा, खूप खूप अभिनंदन. काय सांगाल? ऍक्च्युली स्टेजवरती येण्याचं भाग्य मला एका माणसामुळे मिळालं आणि ती व्यक्ती आहे स्वप्नील मराठे सर. आणि ह्या व्यक्तीने माझ्यासारखे असे किती दिग्दर्शक या लेखक खूप स्ट्रगल करत राहतात, पण त्यांना हातात हात धरून त्यांना उचलणारे हे खूप कमी आहेत. जे स्वप्नील सरांसारखे, मला असं वाटतं की अशा लोकांनी पुढे यावं आणि माझ्यासारखे असे कित्येक लोक आहेत की जे स्ट्रगल करतात त्यांना साथ द्यावी. पण मला खात्री आहे की स्वप्नील सरांना बघून नक्कीच असे अजून प्रोड्युसर आणि निर्माते तयार होतील. आणि हा माझा पहिला चित्रपट आहे कढीपत्ता, याचा कथा आणि दिग्दर्शन मी केलेला आहे. आणि मनापासून सांगतो की हा चित्रपट तुम्ही खूप आतुरतेने पाहावा, कारण ही प्रत्येकाची घराघरातली कथा आहे जी आपण आजूबाजूला कुठे ना कुठे पाहत असतो. पण खरं कारण काय होतं ह्या गोष्टीला घडण्यासाठी, कढीपत्ता मी नाव का ठेवलं या चित्रपटाचं. दुसरी गोष्ट की नवरा बायकोंमध्ये असं काय घडतं आणि काय घडू नये, ओके, ह्या प्रत्येक गोष्ट कळते आपल्याला. ओके, तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की हा चित्रपट घराघरात पोहोचवा आणि याची मार्केटिंग बोला, यांची यूट्यूबवरती आज आमचा ट्रेलर लॉन्च होतोय. माझी अशी इच्छा आहे की हा महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये हा ट्रेलर बघावा. आणि सॉरी, माफ करा, मी अजून एका व्यक्तीचं मी नाव घेण्यास विसरलो. ती व्यक्ती आहे संजय मोने. संजय मोने सरांनी या चित्रपटाला सगळ्यात पहिलं मी त्यांना ती स्टोरी ऐकवली होती आणि त्यांनी तेव्हापासून माझी साथ नव्हती सोडली आणि मी त्यांची सोडलेली नाही. तर मला असं वाटतं की संजय मोने सर आणि स्वप्नील सर ह्या 2 व्यक्तींसारखे अजून काही निर्माण व्हावे, जेणेकरून आमच्यासारख्या दिग्दर्शकांना त्यांची मदत नक्की होईल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आता नाव घेतलं का, तर मी संजय मोने यांना इथे आमंत्रित करते. मग तोपर्यंत मी तुम्हाला आसनस्थ होण्याची विनंती करते. आपण ट्रेलर, टीझर आणि गाणी पाहू. स्वप्नील मराठे आणि विश्वा यांना इथे आमंत्रित करते. स्वीट लव्ह स्टोरी असं या चित्रपटाची टॅगलाईन आहे. आणि आमचा शिवरायांचा छावा आता आशिक बनून या चित्रपटाचा हिरो झालेला आहे भूषण पाटील यांना मी गाणं. आणि दाक्षिणात्य चित्रपटामधला अगदी फ्रेश देखणा असा एक चेहरा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये दमदार पाऊल टाकत आहे रिती कुमार यांना मी इथे आमंत्रित करते. प्रभास यांच्या आगामी द राजासाहेब या चित्रपटामध्ये सुद्धा त्या झळकणार आहेत. त्या निमित्ताने मराठी चित्रपट हा त्यांचा शुभ ठरो अशा रिती कुमार यांना मी शुभेच्छा देते. संजय मोने यांना मी पहिल्यांदा आमंत्रित केलं होतं कारण आमच्या विश्वा यांचा खऱ्या अर्थाने एक विश्वास असं म्हणूया. संजय मोने विश्वा असं म्हणाले की जेव्हा जेव्हा मी डिप्रेशन मधल्या डी ला सामोरं जातो त्यावेळेला मी पहिला फोन करतो तो संजय मोने यांना आणि ते फक्त हो 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 करतात. ते म्हणतात सगळं काही छान होईल आणि खरंच छान होतं. असे नव्या पिढीचे एक चक्रम आधारस्तंभ असे आमचे संजय मोने इथे आहे. त्यानंतर मी गार्गी फुले यांना इथे आमंत्रित करते. अक्षय टांगसाळे आपल्याला तीनही माध्यमातून दिसणारा हा सुंदर असा चेहरा आहे. तसंच सानिका काशीकर,
मी सगळ्यांचेच नाव घेते. निशा माने, सानिका. आता मी भूषण यांना, भूषणकडे माहिती द्या जरा. नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आधीच माझा सगळ्यांना प्रश्न विचारून झालाय की तुम्हाला दिवसा ट्रेलर लॉन्च आवडतं की संध्याकाळी. आज तुम्ही सगळे आलात, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आजवर जे काही सिनेमे केले त्यावर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलंय, लोकांपर्यंत सगळे सिनेमे पोहोचवलेत आणि मला खात्री आहे या सिनेमाबद्दलही तुम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवणार. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. माझ्या सगळ्या टीमचे आभार मानू इच्छितो. हा सिनेमा ज्यावेळी पहिल्यांदाच विश्वासरांनी ज्यावेळी स्क्रिप्ट नरेट केली, संयुक्ताही आमच्यासोबत होती. मला आठवतंय माझा पहिला प्रश्न हाच होता की सिनेमाचं टायटल कढीपत्ता का आहे. सो त्यावर त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं होतं की कढीपत्त्यासारखंच नात्यांचंही असतं. आपल्याला सगळ्यांना त्याचे उपयोग माहिती असतात, गुणधर्म माहीत नसतात. तर मला त्यांच्या ह्या एका वाक्याने मला कळलं की विश्वासरांचं ह्या सिनेमासाठी विजन काय असेल. आता ज्यावेळी पूर्ण स्क्रिप्ट ऐकली, खूपच बिटर स्वीट जसं म्हटलं तसे खूप उतार चढाव आहेत स्क्रिप्टमध्ये. फनी आहे, रोमॅन्टिक आहे, इमोशनल आहे, ट्विस्ट आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मी सिनेमाला होकार दिला आणि मी आज मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. स्वप्नील सर असतील, विश्वास सर असतील, माझे सगळे सहकलाकार असतील, टेक्निशियन असतील, आमचे DOP सर असतील. मला या सिनेमाचा भाग होता आला हे माझं सौभाग्य आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि आपलेही. भूषणच्या या चित्रपटाच्या अस्तित्वामुळे हा चित्रपट भूषणावह हो अशामध्ये मला शुभेच्छा देते. आता मी ऋतिक कुमार यांच्याकडे येणार आहे. थँक्यू. इतका सुंदर देखणा निरागस चेहरा आम्हाला मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला यासाठी तुमचं दमदार आगमन खूप खूप कौतुक, अभिनंदन. थँक्यू सो मच. मी खूप एक्सायटेड आहे पिक्चरला घेऊन, कारण मला असं वाटतं की ही जी मूवी आहे, जे विश्वास सरांनी जेव्हा मला नरेट केली होती, आम्ही दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणलं जेवढं इमोशन, जेवढं एक हार्टफेल्ट रियालिटी जी असते ते ह्या मूवीमध्ये दाखवलंय. आणि स्वप्नीलने एकदम स्वप्नासारखं प्रोडक्शन ठेवलं होतं. कुठल्याही गोष्टीची कमी नाही होऊ दिली. कुठलेही प्रॉब्लेम झाले ते सगळ्यांनी ॲज अ टीम सॉल्व्ह केलेत. मला खूप अभिमान, खूप गर्व, खूप प्राऊड होतंय की मी ह्या मूवीचा एक हिस्सा बनू शकले. आणि विश्वास सर, थँक्यू सो मच. मला तुम्ही घेतलं ह्या मूवीमध्ये, मला शोधून काढलं तुम्ही ह्या मूवीसाठी. अँड भूषण, थँक्स अ लॉट, बिकॉज भूषण एवढा सुंदर कलाकार, ह्याच्यासोबत वर्क करायचं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळालं. आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि मोर दॅन एनिथिंग संजय सर, गार्गी मॅम, आय एम सो इन ऑ ऑफ बोथ ऑफ यू. मला असं आश्चर्यचकित होते मी सेटवरती जेव्हा त्यांना ऍक्टिंग करताना बघते, कारण मला असं वाटतं की त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे, त्यांचं जे स्किल्स आहे, त्यांचं जे कलाकृती आहे, ते सगळं मला एक शिकायला मिळालंय, मला बघायला मिळालंय. आणि आम्ही मूवी बनवत होतो, पण एक मूवी बघून आपण जे शिकतो ते मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालंय. सो आय एम ट्रुली ग्रेटफुल अँड व्हेरी प्राऊड दॅट मी एवढे सुंदर कास्ट आणि एवढे सुंदर क्रू सोबत उभी आहे. ऑफकोर्स अक्षय, द फनीएस्ट, मोस्ट एंटरटेनिंग मॅन दॅट आय हॅव मेट. मी आता पुण्याला राहते आणि आता पुण्यातही माझे खूप सुंदर मित्र झालंय. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू यू. अँड आमची सुंदरी सानिका, आय ऑलवेज कॉल हर स्वप्निका, सानिका सॉरी. पण सानिका हिने खूप सुंदर काम केलंय आणि ॲज अ पर्सन शी इज ब्युटिफुल. सो इट वॉज सो नाईस वर्किंग विथ यू. I found brilliant people to work with and a lot to learn. So thanks for having me and thank you to all of you. तुम्ही सगळे इथं आले. तुमच्या थ्रूच हे पिक्चर लोकांना दिसेल. तुम्हीच आहे ते जरिया, माध्यम ज्याच्या थ्रू लोकांना कळेल कढीपत्ता हे पिक्चर आलंय, हे कसं आहे, काय आहे. सो आय रिली होप की तुम्हाला हे ट्रेलर आवडेल आणि तुम्ही लोकांनाही हे ट्रेलर पोहोचवतील. थँक्यू सो मच.
मराठी चित्रपटामध्ये दाक्षिणात्य चित्रपटातली ही अभिनेत्री काम करते आणि सगळ्यात कौतुक म्हणजे 95% खणखणीत ती मराठी बोलली. यासाठी तिचं खरं तर विशेष कौतुक करण्यासाठी कारण होतं. रिद्धीची आई महाराष्ट्रीयन आहे, त्याच्यामुळे खरं बघायला गेलं तर तिची मातृभाषा ही मराठीच आहे. वा 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 वा. नाही, खरं सांगू तर मी कोपरगावची आहे. इथं कुणी आहे का शिर्डी कोपरगावचं? सो गावठी मराठी म्हणलं की मला एकदम मस्तपैकी बोलता येतं, पण इथे एवढं स्पष्टपैकी बोलायला लागतं तर मी जरा नर्वस आहे. माझा पहिला प्लीज कडीपत्ता बघायला यावा आणि थिएटरला जावा. रिद्धी, आता प्रभासला तुम्ही अत्यंत अभिमानानं सांगा की मी मराठी कडीपत्तामध्ये काम करून आलेली आहे. ऑलरेडी सांगितलंय आणि प्रभास सोबत माझं एक पिक्चर येतंय राजासाहेब म्हणून, तर तेही बघा. आणि आय वॉन्ट टू डू माय बेस्ट इन एव्हरी इंडस्ट्री आय एम अ पार्ट ऑफ. सो थँक्यू. नाही कडीपत्ता. रिद्धी सिद्ध झालेला आहे, आता सिद्धी होईल या चित्रपटामुळे. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते मी. गार्गीताई हा कितवा चित्रपट आहे असं काही विचारत नाही, भरपूर काम केलेलं आहे. पण अशा ह्या भूषण आणि रिद्धी आणि ही सगळी खरंच नवीन टीम आहे. पुन्हा विश्वा काय, स्वप्नी काय, तर काय वाटलं तुम्हाला? नमस्कार सगळे. मला खूप मजा आली यांच्याबरोबर काम करताना. कारण काय होतं, जेव्हा एखादा निर्माता आणि एखादा दिग्दर्शक कोरी पाटी घेऊन उतरतो, म्हणजे नौखा असतो, त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा येते. कारण त्यांची एनर्जी खूप हाय एनर्जी असते आणि त्यांच्याबरोबर काम करताना आपल्याला पण मग त्या एनर्जीला मॅच करावं लागतं. अगेन आमची रिद्धी आहे, मी तिच्या आईचा रोल केला आहे याच्यामध्ये. आणि माझा भूषण हा माझा जावई झाला आहे याच्यामध्ये. पण दोघंही अगेन त्यांची केमिस्ट्री ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन खूप छान आहे. आणि यंग मुलांबरोबर काम करायला खूप मजा येते, कारण ती एनर्जी पुन्हा आपण म्हणतो तसं मॅच करायला. आणि अगेन एक अनुभवी कलाकार आपल्याबरोबर जेव्हा असतात, सगळ्यात यंग खरं तर संजय दादा आणि शुभांगीताई. शुभांगीताई बरोबर मी राजा राणीची गजोडीमध्येही माझी बहीण झाली होती, ती अक्का, आणि मी तिची धाकटी बहीण झाले होते. इथे ती माझी म्हणजे माझ्या जावयाची आई, आमची व्याहीन बाई आहे. त्याच्यामुळे खूप मजा आली तिच्याबरोबर काम करताना. तिचं माझं ट्युनिंग एक वेगळंच आहे. आणि सगळेच आम्ही म्हणजे आमचा अक्षय, मी त्याला बाल्या म्हणते, बाल्याबरोबर पण मी त्याच्याबरोबर एक चित्रपट करणार होते, पण तो राहिला करायचा. सानिका आहे आणि सगळे छोटे मोठे टेक्निशियन आहेत आमचे. आणि स्पॉट बॉय पासून सगळे संयुक्त आहे. सगळ्यांनी खूप मन लावून काम केलंय, कारण नवीन सगळं असल्यामुळे, नवखे काही लोक असल्यामुळे एक मजा घेत चित्रपट करणं जे असतं तो अनुभव मला आला. कारण खूप दिवसानंतर मी, जवळपास आता वर्ष झालं मी अभिनय करत नव्हते आणि एक वर्षभरानंतर आता माझी ही फिल्म येते. सो मला खूप आनंद होतोय. आणि स्वप्नील सरांचं मी खूप धन्यवाद त्यांना म्हणेन, कारण त्यांनी खूप छान आमची काळजी घेतली. आणि एक चांगला निर्माता काय असावा हे स्वप्नील सरांनी सांगितलं. आणि विश्वाबद्दल काय बोलायचं, तो अनुभवीच आहे. आणि त्याची जरी पहिली फिल्म असली तरी त्याच्या मागे दांडगा अनुभव आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा आली. थँक्यू सो मच. आनंदा कारेकर यांचं आगमन झालेलं आहे, मी स्वागत करते. संजय मुने म्हटल्यानंतर आता खरं एक या क्षेत्रातलं विद्यापीठ म्हणायला काही हरकत नाही, कारण इतका अनुभव त्यांच्याकडे आहेत. मालिका असू देत, नाटक असू देत, चित्रपट असू देत, आणि त्यातली सगळी आतली अंग, लेखन, दिग्दर्शन, सगळंच काही आहे. मी मगाशी त्यांना एकदम चक्रम वगैरे म्हटल्यावर तुम्ही म्हणाला असाल असं कसं बोलेन, पण आता मगाशी गप्पा मारतात ते म्हणे मी पहिल्या दिवसापासून हेच ठरवलेलं की आपण चक्रम आहोत. हे एकदा डिक्लेअर केलं की सारं सुकर होतं. तर महाभारतामध्ये जसा संजय यांना दृष्टी देणारा, असा नव्या कलाकारांना दृष्टी देणारा हा आमचा संजय आहे. संजय सर. सर्वप्रथम सगळ्यांचं मी स्वागत करतो, निर्मात्यांच्या तर्फे, दिग्दर्शकाच्या तर्फे, माझ्या कलाकारांतर्फे. सुमारे एक दिवस 11-11:30 वाजता मला फोन आला. साधारण ती वेळ म्हणजे लोकांना टाळण्याची असते. फोनवरनं आवाज आला, मी बेशिबा बोलतोय. म्हटलं बरं.
एका चित्रपटाच्या संदर्भात मला बोलायचं. का कोण असतं तर 2 वाक्यात मला असं वाटलं की बघ ह्या माणसाला भेटावं. म्हटलं तुम्ही सांगाल तेव्हा भेटतो. ते भेटले मला. एक चित्रपट करतोय त्यात तुम्ही काम करा. म्हटलं बरं. आणि त्यांनी सगळं समजून सांगितलं. त्याला कलेची एक बाजू होती, व्यवहाराची एक बाजू होती. आज मला कळलं की या 2 बाजू त्यांच्याकडे पहिल्या दिवसापासून का होत्या, कारण ते बँकेमध्ये होते तर त्यांनी मला सांगितलं असं आणि मला ते आवडलं. म्हटलं आपण करूया. निर्माता कोण आहे ठरायचं. म्हटलं बरं. माझी भूमिका ठरली हो, अमुक भूमिका ठरली हो. मग त्यानंतर बोलणं होत होतं. दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी बार्शीला गेलो होतो. तिथे अनेक खंडावळे सर भेटले. तर का कोण असतो त्या चित्रपटाचं काम चालू होतं एका बरोबर ना. एका क्षणाला आम्ही काय झालं विश्वसरांचं काय झालं अमुक काय झालं त्याचीच काळजी मला. कधी चित्रपट होणार कधी चित्रपट होणार. आणि शेवटी एक दिवस त्याने सांगितलं आपलं सगळं झालेलं आहे. मग मला मुलगी झाली तेव्हा जेवढा आनंद झाला होता तेवढा आनंदाने मला होता की माणूस पण ते कुठून येतात खूप लांबून येतात वेळेवर म्हणजे वेळेवर येतात. काय होतं ना स्वप्न बरेच जण बघतात पण प्रत्येक वेळेला स्वप्नामध्ये चल उठ सकाळ झाली असं करून स्वप्न मोडणारे बरेच लोक असतात. त्यांनी पण एक स्वप्न बघितलं होतं शेवटी ते पूर्ण झालं. त्याचं नाव कढीपत्ता. कढीपत्ता म्हणजे काही लोक लग्न करतात काही लोक लग्न करत नाहीत. काही लोकांच्या घरी स्वयंपाक होतो काही लोकांच्या घरी स्वयंपाक होत नाही. पण अख्ख्या या भारतामध्ये असं एकही स्वयंपाकघर नसेल की ज्यात कढीपत्ता नाही. इतकं ते नाव त्या सिनेमाला योग्य आहे. आणि त्या गोष्ट तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा कळेलच की तो कढीपत्ता फुकट मिळतो बाजारात अजून तरी. म्हणजे सुदैव पुढच्या पिढीला कदाचित पैसे द्यायला लागतील. तो फुकट मिळतो पण म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. तसं त्या चित्रपटाचं आहे. कडू गोड आंबट तिखट तुरट अनेक प्रकार. हे गोड गोड सगळे हे आहे. आम्ही थोडे कडू आहोत. हे एक आंबट आहे. अख्खा चित्रपट झाल्यानंतर गमतीचा भाग म्हणजे मला असं वाटलं की मला गार्गी फुले यांचं काम मिळालं असतं तर बरं झालं असतं. कारण सकाळी चित्रीकरण सुरू व्हायचं मग दुपारी कधीतरी जेवणाची सुट्टी असायची. कधीतरी थोडी भूक लागलेली असायची पण ह्या चालू चित्रीकरणात खात असायचं. पण एकंदरीत फार मजेदार अनुभव होता तो. आणि नवीन मुलं मी नेहमीच म्हणतो की आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत त्यांना जास्त कळतं. ते या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी होत्या म्हणून हा चित्रपट मी करू शकलो. इथून पुढे हा पहिला चित्रपट आहे विश्वसरांचा. बरं माझ्यापेक्षा वयाने लहान आहे ते पण त्यांचं सगळं ऐकल्यानंतर मी त्यांना आजपर्यंत कधीही अरे तुरे केलेलं नाही. मी कायम आवजाव करतो कारण मला निश्चित माहिती आहे की पुढे त्यांना अख्खी दुनिया आवजाव करणार. नंतर दिग्दर्शकाच्या डोळ्यातनं चित्रपट दिसतो तो छायाचित्रकाराच्या नजरेतनं अजून दुर्गोच्चर होतो. त्या बाबतीत अनिकेत खंडागळे यांचे मी खूप मनापासून आभार मानतो. यांचं स्वप्न त्यांनी सोपं केलं आणि हा चित्रपट जरूर पाहावा. आणि एक स्वप्न बघितलेला माणूस असतो त्याचं स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी एक निर्माता लागतो. ते स्वप्न त्यांनी मध्येच झोपेत न उठवता त्याचं स्वप्न पूर्ण करून दिलं. त्याबद्दल स्वप्नील सरांचे मी आभार मानतो. सर्व कलाकारांचे मी मनापासून आभार मानतो. काही चूक झाली असेल माझ्या हातून तर माफ करा. असं मी खोटं बोलतो मी चूक केलीच नाही. धन्यवाद. बे आनंद अक्षय जरा पुढे आणि माईक हातात नाही मी बोलू हो ओके. काही नाही धन्यवाद की या चित्रपटाचा भाग मला करून घेतलं. स्वप्नील सर विश्वास सर आमचे विशाल सर सगळे कॉस्ट्युम डिपार्टमेंट मेकअप डिपार्टमेंट सगळे स्पॉट बॉईज सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. DOP सर त्यांनी छान आम्हाला दाखवलंय आम्ही घाण असून पण खूप खूप थँक्यू. आणि या सगळ्या कढीपत्त्यामध्ये मधली जी काडी आहे त्या काडीची भूमिका मी केलेली आहे असं म्हणतो. कारण 2 पार्ट आहे तिकडे आणि तिकडे तर मधली काडी लागते. तर या काडीचा भाग मी केलेला आहे यामध्ये आणि तो तुम्हाला नक्की आवडेल असं मी नक्की म्हणेन. कारण बुडत्याला कायम काडीचा आधार असतो लक्षात. आता बुडणार नाही आता छान तरंगत पुढे सरकणार. हो सर सगळं झालं की आता आंबट बिंबट सगळं झालं. बोल ना सांगितलं.
मला आता खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की तेव्हा मला वेळ देता आला नाही आणि त्यामुळे मला फार काम करता आलं नाही या सिनेमामध्ये. पण खरं सांगायचं तर आता हे म्हणतायत की नवीन प्रोड्युसर आणि नवीन डिरेक्टर, पण असं कुठेच जाणवलं नाही. रादर हे प्रोडक्शन इतकं सुंदर आहे की आतापर्यंत मी जे काही काम केलं त्यातलं वन ऑफ द बेस्ट प्रोडक्शन आहे आणि मला खूप छान हॉस्पिटॅलिटी आणि ट्रीटमेंट मिळाली. त्याच्याबद्दल स्वप्नील सर तुमचे खरंच आभार मानते. बिकॉज मराठी इंडस्ट्रीला चांगले प्रोड्युसर लाभणं हे खूप कमी आहे आणि ते तसे लाभावेत, असे तुमच्यासारखे अजून 100 लोक यावेत म्हणजे जेणेकरून सिनेमा अजून चांगला होईल. बाकी मी आभारी आहेत सगळ्यांची ज्यांनी माझं नाव सजेस्ट केलं, संयुक्ता, भूषण, विश्वास सर ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि व्हॉट एव्हर आय कुड डू. थँक्यू. स्वप्नील सरांबद्दल आता ही बोलली म्हणून मी सांगतोय की त्यांना मी भेटलो आणि त्यांना म्हटलं पुढचा चित्रपट वगैरे लगेच करून टाका, कढीपत्ता रिलीज झाला की. ते म्हणले हो करणार. म्हटलं चांगलं फिट झालाय तुम्ही. ते म्हटले पुढच्या वेळी पैसे वाचवायला हिरोची भूमिका मीच करतो. आणि बाकी आनंद इंगळे, शुभांगी मावशी, बाकी कलाकार पण आले नाही आहेत, पण त्यांनी पण चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे. आणि खरं सांगायचं आणि काही लोक असले चित्रपटामध्ये त्याच्यावर आम्हाला असं कधीच माझा माणूस आहे त्याने की त्यांनी एवढे काय काय किस्से सांगितले मला आणि खरंच त्यांच्याकडे खूप काही आहे सगळ्यांकडे म्हणजे आणि त्यांच्याकडे घेण्यासारखं खूप काही आहे. त्यांचा प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जे आणि ते आलेले आहे. तर ते आम्हाला सगळ्यांना घ्यायला हरकत नाही असं म्हणायचं. थँक्यू. अक्षय, तू म्हटल्याप्रमाणे पुढच्या चित्रपटाचं नाव मोहरी आहे. मोहरी. सगळ्यात पहिले विश्वास सरांना आणि स्वप्नील सरांना आणि संयुक्ता मॅमना खूप खूप धन्यवाद. माझ्यावरती विश्वास ठेवून मला काम या फिल्ममध्ये भाग बनवल्याबद्दल. आणि जसं संजय सर म्हणले ना तसं विश्वास सरांना मी ओळखत नव्हतो आणि मला वाटतं संयुक्ता मॅम मी पहिल्यांदा फोन केला आणि त्यांनी बोललं की गोष्ट ऐकायला या. तर मी भेटलो आणि मला वाटतं त्यांनी 1 लाईन सांगितली असेल, मला 10 मिनिटं वगैरे ऐकली असेल आणि माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि तेव्हाच मी त्यांना म्हटलं ही फिल्म मी करतोय म्हटलं. आणि तसंच झालं. म्हणजे थ्रूआउट द प्रोडक्शन सुद्धा म्हणजे जे परफॉर्मन्सेस सगळ्यांनी केले, भूषण सर, रिद्धी मॅम, संजय सर, सगळेच मी सगळे आर्टिस्ट, तर सतत एक ते इमोशनल हे वातावरण आय कुड फील. इफ आय कुड फील देन डेफिनेटली. आणि मग ते सेम जेव्हा चित्रपट बघितला तयार झाल्यानंतर तर नंतर मी सेकंड हाफ सतत तुमच्या यू कांट स्टॉप क्राईंग असं होतं ते. पण खूप मजा आली आणि सगळ्यांना धन्यवाद. आणि ही फिल्म खूप म्हणजे सगळ्यांनी सहपरिवार जाऊन बघण्याची फिल्म. धन्यवाद. थँक्यू. अनिकेत खंडागळे मगाशी फोटोसाठी सुद्धा पुढे येत नव्हते, तर त्यांना असं विचारलं की आता पुढे या कारण चित्रपट आलेला आहे. तर ते म्हणाले नाही, कॅमेऱ्याच्या मागूनच मला जास्त छान बोलता येतं, पण आज तुम्ही खूप छान बोललात. आनंदा. नमस्कार. सरांसारखं मला काय फार छान बोलता येणार नाही, ते तुम्हाला पण माहिती आहे. मला यायला उशीर झाला. मी या सिनेमामध्ये वकिलाची भूमिका करतोय आणि माझी कोर्टाचीच तारीख होती म्हणून मला यायला उशीर झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कोर्टात 10 वर्ष नोकरीला सुद्धा होतो ॲज अ स्टेनोग्राफर म्हणून. त्यामुळे वकिलाचा भूमिका करताना अरे वा म्हटलं हे काहीतरी आता आपल्या जे वकील बघितलेले आहेत त्यांच्यातलं काहीतरी करताय. आणि त्याप्रमाणे मला स्वप्नील सरांचे धन्यवाद, आपले विश्वास सर आणि विशाल ज्यांनी मला फोन केला त्याचे सुद्धा मी आभार मानतो. या चित्रपटात असं एक थोडंसं विनोदी असलेलं एक कॅरेक्टर मला करायला मिळालं. खूप छान गोड फिल्म आहे. तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघावं असं मला वाटतं. आणि थँक्यू. बाकी सगळ्यांचं बोलून झालं आहे, आता मी आणखीन काय वेगळं बोलणार. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. या चित्रपटाचं एडिटिंग करणारे आमचे ऋषिराज जोशी यांना मी इथे आमंत्रित करते. तसंच संयुक्ता सुभाष यांच्या प्रोजेक्ट हेड मी आमंत्रित करते. विशाल चव्हाण आमचे कार्यकारी निर्माते यांना सुद्धा मी इथे आमंत्रित करते. आणि चित्रपटातील इतर सर्व जे उपस्थित आहेत त्यांनी कृपया मंचावर यावं.
या चित्रपटाचं संगीत पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडेल यांनी केलेलं आहे. गीत मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, बिजू सांगवार यांनी लिहिलेली आहे. तर ही संपूर्ण कडीपत्ता या चित्रपटाची टीम आहे. काही कलाकार आज इथे उपस्थित राहिलेले नाही. शुभांगी गोखले, तसंच गौरी सुट्टणकर, आनंद इंगळे आज काही कारणांमुळे इथे उपस्थित राहू शकले नाहीत. पण ही सगळी आमची कडीपत्ता या चित्रपटाची टीम 7 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर मनपूर्वक शुभेच्छा. सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती, हा चित्रपट घराघरामधील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहावा यासाठी आपण कृपया आम्हाला मदत करा.